हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता बिजली खान पठाण म्हणाला की महाराजजी, हे पाणी तर आम्हाला संध्याकाळपर्यंत देखील पुरणार नाही. तर मग प्रार्थना करा महाराजांना, जर एवढे करू शकतात नाथजी तर अजून सुद्धा करतील कृपा. तेव्हा तो बिजली खान पठाण म्हणाला, मालक, हे नाथजी, हे महाराजजी, पाऊस पडा तर उपयोग होईल. या एका तलावाने गोष्ट होणार नाही काम, हे तर संध्याकाळपर्यंत प्यायला देखील पुरणार नाही. तेव्हा नाथजी म्हणतात की या क्षेत्रात 2 वर्ष तरी पाऊस पडण्याचा कोणताच योग नाहीये. हे तर मी माझ्या कोट्यातून तुम्हाला हे पाणी दिलंय, याच्या पुढे माझ्या आवाक्यातील गोष्ट नाहीये, आणि कोणी अजून असेल तर शोधा त्याला. आता बिजली खान पठाण म्हणाला परमात्मा कबीर साहेबांना की हे महाराजजी, हे संतजी, तुम्ही दया करा, याने तर काम होणार नाही. तर जिथे गोरखनाथ बसले होते तिथून 100-200 फूट अंतरावर तिथे जंगल वन बरेच असायचे, तिथे झाडे खूप असायची. 100-200 फूट अंतरावर एका झाडाखाली परमात्मा म्हणाले की बाबा मी इथे बसतो आणि परमात्म्याचं ध्यान करतो आणि प्रार्थना करतो भगवानांना, आणि तुम्ही तुमच्या घरी जा. माझी प्रार्थना ऐकली तर पाऊस पडेलच. आता बीर सिंग, तो बिजली खान पठाण आणि सगळे जेही त्यांच्या सोबत होते ते सगळे आपल्या गावाकडे रवाना झाले. मगहरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर ते स्थान आहे. हा दास ते पाहून आलाय. बऱ्याच लेकरांबरोबर बरेच भक्त देखील गेले होते. तर तिथे बसले कबीर साहेब. असे म्हणतात लाल प्रकट होत नसतात, असे भोळ्यासारखे बसून जसं भगवानांना विनंती करत आहेत. ध्यान लावलंय, ध्यान, भगवानांचं ध्यान. आणि मुश्किलीने ते अर्धा किलोमीटर गेले असतील. बिजली खान पठाण आणि त्याचे सगळे सैनिक एवढे जबरदस्त ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. बोल सतगुरुदेव की जय हो, कबीर भगवान की जय हो. करून टाकले सारे काम तमाम, सगळे तलाव भरून टाकले, आनंदाला उधाण आले. आता बिजली खान पठाण सारे गाव उठून आले आणि गोरखनाथ तर पळाला तिथून. अशी तर तुझी बेअब्रू होईल, कुठे कोणाला कळायला नको की मी गोरखनाथ आहे. आता परत आले सगळे झुंडीने. अर्धा तास पाऊस झाला, अशी जबरदस्त कमाल केली. भरून टाकले सगळे तलाव तळी, मोठमोठे तलाव देखील भरले. तेव्हा सगळे आले की महाराज हे कोणते महापुरुष आले आहेत. चरण धरले, म्हणाले भगवान घरी चला, माझ्या घरी चला, तिकडे गावात चला. परमात्मा म्हणाले की बाबा गावात असा नाही जात मी, आधी माझे शिष्य व्हा. हिंदू आणि मुसलमान दोघेही दीक्षा घ्या, जशी मी साधना सांगेन तशी साधना करा, तर मी येईन. आता जीवनदान मिळाले शेकडो माणसांना. छोटी नगरे गावे असत पूर्वी. सगळे म्हणू लागले की जे तुम्ही म्हणाल तेच आम्ही करू. तर परमात्मा म्हणाले की बाबा हे मांस मच्छी खाणं चांगली गोष्ट नाहीये आणि मांस नका खाऊ. ठीक आहे, भक्ती करा, परमात्म्याचं नाव घ्या, चांगलं काम करा, मांस खाणं सोडून द्या मुसलमानांनो. तर ते म्हणाले की जसे तुम्ही सांगाल तसेच आम्ही करू. तर त्यांनी ईद साजरी करणे पूर्णपणे बंद केलं. मांस नाही खाल्लं. बाकी ईदेच्या दिवशी खीर वगैरे बनवून खाऊ लागले. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की परमात्म्याला केवळ आपले सामर्थ्य दाखवायचे होते. जेव्हा गावात गेले, एक माणूस होता विणकर, त्याला संतती नव्हती आणि त्याने प्रार्थना केली भगवानांना,
हे परमात्मा एक संतती व्हावी दासाला आणि माझा देखील वंश वाढावा. परमात्मा म्हणाले, बाळा भक्ती कर. कहते हैं 1 लाख पूत 1.25 लाख नाती, क्या मांगू कुछ स्थिर ना रहाई, देखत नैन चला जग जाई. 1 लाख पूत 1.25 लाख नाती और उस रावण का दीवान वाती. आपण तर एक संतती प्राप्त व्हायची इच्छा बाळगता आणि रावणाचे 1 लाख पुत्र होते. आज त्यांचे कोणी त्यांचा तो दिवा लावणारा शिल्लक नाही राहिला. कुठल्या लोकात काय मागत आहात माझ्याकडे? मोक्ष मागा बाबांनो. पण एवढी बुद्धी आपली काम नाही करत. मग परमात्म्याचे येणे जाणे वाढले तिथे. मग आपल्या भक्तांना सांभाळण्यासाठी तर एक मुसलमान विणकर होता, त्याला संतती नव्हती आणि तो पुन्हा पुन्हा जेव्हा केव्हा भगवान यायचे तेव्हा हीच विनंती करायचा. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाबा, तुझं हेच मागणं असेल तर 10व्या महिन्यात तुझ्या घरात एक संतती, एक पुत्र येईल. असेच झाले. हा दास तिथे गेला होता बऱ्याच भक्तांना सोबत घेऊन. तेव्हा तिथे मगहरमध्ये, सांगेन पुढे जाऊन, त्याचसाठी कथा सांगत आहे. तर तिथे एक माणूस भेटला होता. तिथे तो परमात्म्याच्या स्मृतीस्थळी तिथे बसला होता. तो म्हणत होता की आमची जी पिढी चालू आहे ती कबीर परमात्म्याच्या आशीर्वादाने चालली आहे. आम्ही कबीर साहेबांच्या आशीर्वादाने, आमच्या आजोबांचा जन्म झाला होता आणि त्याला म्हणतात मोहल्ला कबीर करम. मगहरमध्ये एक मोहल्ला कबीर करम नावाचा आहे. कबीर करम म्हणजे कबीरजींच्या कृपेने वसलेला एक मोहल्ला, त्याला म्हणतात मोहल्ला कबीर करम. तर म्हणत होता आमचा मोहल्ला कबीर करम नावाने ओळखला जातो आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने आमचा वंश पुढे चालू आहे. तर पुण्यात्म्यांनो, या एका कथेतून तुम्हाला किती समजले की मासा घटे ना तेल बधे, वेदना लिखे जो लेखे, और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेखे. आता 60-65 वर्षांचा तो विणकर झालेला होता. 70-65च्याही वर वय झालेले होते. त्यांना संतती दिली आणि 2 वर्ष त्या क्षेत्रात दुष्काळ पडणार होता. काही पाऊस पडणार नव्हता. तिथे पाऊसच पाऊस पडला. असे हे समर्थ परमात्मा आहेत. जो सतगुरु जो चाहे सो करही, 14 कोट दूत जम डरही, ऊत भूत जम त्रास निवारे, चित्रगुप्त के कागज पाडे. चित्रगुप्ताचे कागद, धर्मराजांचे लेख खोडेन. परमात्मा म्हणतात लिहिलेले असेल ते खोडून काढेन आणि माझे लिहीन त्यावर. ते करून दाखवले दात्याने. तर बिजली खान पठाण आणि तिथे हिंदू आणि मुसलमान सगळे परमात्मा कबीरजींचे शिष्य बनले. बऱ्याच वर्षांपर्यंत अतिशय श्रद्धेने लागून राहिले. आता एक दिवस परमात्म्याला जेव्हा स्वलोकात जायचे होते, आपले काम पूर्ण केले होते, अमृतवाणी सांगून धरमदासजींकडून लिहून घेतली होती, तर ते म्हणाले की मी काशीच्या पंडितांनो, तुम्ही जे म्हणता की जो काशी बनारस, जो काशीमध्ये मरतो तो स्वर्गात जातो, मगहरमध्ये मरेल तो गाढव होतो, नरकात जातो. मी मगहरमध्ये शरीर त्यागेन आणि आपले सगळे मंत्र तंत्र ही पोथ्या पुराणे सोबत घ्या आणि सगळे आपली नक्षत्रे देखील नोट करून घ्या. या नक्षत्रात मरणारा, या पृथ्वीवर मरणारा जे तुम्ही निष्कर्ष लावत असता तो कुठे जाईल, या गोष्टीचा सगळ्या ठिकाणी मोठा गाजावाजा झाला. सगळीकडे ही गोष्ट आगीसारखी पसरली की कबीरजी मगहरमध्ये मारण्याचा दावा करत आहेत. आणि पाहूया मग आता गाढव बनतील, स्वर्गात जातील की नरकात जातील. बीरदेव सिंग बघेल कबीर परमात्म्याचे शिष्य होते. त्याने देखील आपले सैनिक सोबत घेतले आणि सोबत अजून कैक हजारोंच्या संख्येने दर्शक काशी आणि आसपासच्या गावातले आणि मगहरच्या आसपासच्या गावातले लोक ही गोष्ट ऐकून जमा झाले. आणि परमात्म्याचे 120 वर्ष लीलामय जीवन होते.
भगवान कबीर साहेबांचे त्यावेळी 120 वर्ष वय असताना आणि बनारसपासून मगहर जवळजवळ 125 किलोमीटर 150 किलोमीटरचं अंतर आहे. पायी गेले होते आणि 3 दिवसात पोहोचले. आता तिथे जाऊन आता बिजली खान पठाणला समजले की गुरुजी येत आहेत. त्यांची खातिरदारी करण्यासाठी खूप तयारी करून घेतली सगळी. आता जिथे परमात्मा कबीरांची समाधी केलेली आहे तिथे परमात्मा कबीरजी जाऊन बसले. ज्या दिवशी परमात्मा सतलोकात जाणार होते, गमन करणार होते, त्या सकाळी उठून म्हणाले की बिजली खान पठाण, मी स्नान करणार आहे. बिजली खान पठाण म्हणाला की भरपूर पाणी आणून ठेवलंय, विहिरीतून आणून भरून ठेवलंय. तर परमात्मा म्हणाले की मी विहिरीच्या पाण्याने स्नान नाही करणार, मी वाहत्या नदीत स्नान करणार, मला शरीर सोडायचंय आज. तर बिजली खान पठाण आणि तिथले सर्व जे सेवक होते हिंदू आणि मुसलमान सगळे हात जोडून म्हणाले की भगवान, इथे तर एक आमी नदी वाहत असे, आता तिचे आमी नदी तर आहे पण पाणी नाहीये तिच्यामध्ये, आणि हे भगवान शंकराच्या शापाने शापित आहे, सुकून गेली आहे. परमात्मा म्हणाले की बाबा चला दाखवा मला कुठे आहे ती नदी. जिथे परमात्म्याने ती लीला केली होती सतलोक गमनाची, सतलोक जाण्याची, तिथून 400-500 फुटावर ती नदी होती की चला महाराज दाखवतो. तर परमात्मा तिथे पोहोचले. त्या नदीच्या काठाला उभे राहून परमात्मा म्हणाले, परमात्म्याने असा इशारा केला जसे चौकात उभा असलेला ट्रॅफिकचा शिपाई करतो आणि सगळ्या गाड्या लगेच धावू लागतात. असेच परमात्म्याने जिथून नदीचा अपस्ट्रीम होता तिथून असे केले उभं राहून. काय पाहिलं की बऱ्याच अंतरावर असा आवाज आला जसा बॉम्ब फुटतो, आणि कमीत कमी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर त्या नदीमधून असा फवारा उडाला आणि ती नदी भरून वाहू लागली, फुल किनाऱ्यापर्यंत भरून गेली. बोलो सतगुरुदेव की जय हो. आणि बघता बघता ती काठाला धडकू लागली, फुल झाली एवढी. सगळे न्हावू लागले आणि पाणी पिऊ लागले, असे गोड जसे आजपर्यंत कधी पाहिले नाही. कारण सतलोकातून पाठवले भगवानांनी. गंगेच्या पाण्यालाही फिके पाडेल असे पाणी त्यावेळी वाहू लागले. सर्वांनी स्नान केले, कारण की तिथे तर कितीतरी हजारोंच्या संख्येने दर्शक गेले होते. अंग रगडून रगडून न्हायले. मग परमात्मा म्हणाले की बाबा माझ्यासाठी एक चादर खाली अंथरा, एक चादर वरून घेईल आणि मी इथे शरीर सोडून देईन. मग परमात्म्याने पाहिले, एका बाजूला हिंदू उभे आहेत, एका बाजूला मुसलमान उभे आहेत, एका बाजूला बीरदेव सिंग बघेल उभा आहे, काशीचा नरेश हिंदू राजा, एका बाजूला बिजली खान पठाण उभा आहे, मुसलमान नवाब, आणि त्याचे सैनिक सोबत आहेत, त्याचेही सैनिक त्याच्या साईडला उभे आहेत, आणि इतर जनता देखील बरीच उभी आहे, मुसलमान इथे, हिंदू साईडला. ते तर अंतर्यामी होते, तरीही त्यांना विचारू पाहत होते की बिजली खान पठाण, तुम्ही ही शस्त्रे कशासाठी घेतली आहेत? बीरदेव सिंग बघेल, तुमची सेना आणि तुम्ही दोन्ही सेना ही शस्त्रे कशासाठी घेऊन आलात? मला काय धोका होता? तर बीर सिंग बघेल व बिजली खान पठाण हे तर बोलू नाही शकले. इतर जी जनता होती हिंदू आणि मुसलमान यांच्यातली म्हणू लागले गुरुदेव. हिंदूवाले म्हणू लागले तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे अंतिम संस्कार आपल्या हिंदू रीतीने करणार, या मुसलमानांच्या हाती नाही लागू देणार. मुसलमान म्हणू लागले तुम्ही आमचे पीर आहात आणि आम्ही तुमचा अंतिम संस्कार आमच्या पद्धतीने करणार, आमच्या रीतीने करणार, या काफिर हिंदूंच्या हाती नाही लागू देणार. परमात्मा म्हणाले, अरे भल्या माणसांनो,
50 वर्ष मी तुम्हाला काय शिकवण दिली? हिंदू आणि मुसलमान तुम्ही आजही भिन्न बनून बसलात. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि पुण्यात्म्यांनो, दास जे शब्द बोलेल, जे ज्ञान सांगेल, 100% खरे समजा, अगदी 100% खरे समजा. त्यावेळी एक विशेष अफवा होती की एक असा भयंकर काळ येणार आहे की आपापसात गृहयुद्ध होईल, जनता एकमेकांना कापेल. कारण काय माहीत नाही, असे ते भविष्यवेत्ते सांगत असत. अशी अनहोनी घडेल, असा जुलूम होईल आणि कत्तल होण्याची अशी लक्षणे त्यांच्या पत्रिकेत, त्यांच्या त्या भविष्याच्या पुस्तकात वर्णन होते. आणि काळाला तर हे हवेच आहे की सगळा विनाश व्हावा, यांचे वाईट हाल व्हावेत. आणि मरण समयी अशा संताचे असे झाले तर लोक म्हणतील की हा असा अपशकुनी होता, सर्वनाश करून गेला, हा कसला संत होता? तेव्हा परमात्मा म्हणाली की जरा गोष्ट ऐका बाळांनो, तुम्ही माझ्या ज्ञानाप्रमाणे, शिकवणीप्रमाणे आचरण नाही केले. तुम्ही तर तुमच्या लालसेपोटी माझे शिष्य होऊन राहिलात. पण माझे म्हणणे ऐका, माझ्या तोंडाला काळीमा फासू नका. माझे एक अंतिम आवाहन ऐका तुम्ही. माझे शरीर या, तसे तर या चादरीमध्ये शरीर मिळणार नाही, काही इतर वस्तू मिळेल, ती अर्धी अर्धी वाटून घ्या. एक चादर हिंदूंनी घ्या, एक मुसलमानांनी घ्या. आणि माझे शरीर मिळाले तर अर्धे अर्धे कापून घ्या, हा माझा आदेश समजा. पण बाळांनो, तुम्ही भांडू नका. काहीही करा, ही माती भले हिंदू पद्धतीने करा किंवा मुसलमान पद्धतीने करा, ही तर माती झाली आहे, जीव गेलेला असतो. तुम्ही जरा डोळे उघडा. तर तेव्हा तर हे शांत झाले की काही हरकत नाही, एकदा शरीर सोडू देत, मग बघूया. आणि इरादा हाच होता की ओढाताण करायची, हाणामारी करायची, हिरावून घेऊ, पूर्ण शव घेऊ. अर्धे अर्धे थोडेच कापतात गुरुजींना. ते तर अंतर्यामी होते, त्यांनी जाणले. तर खाली एक चादर अंथरली. भक्तांनी श्रद्धेने खाली 2-2 इंच फुलं पसरली, सुगंधी फुलं 2-2 इंच गुरुजी झोपतील. आणि वरून दात्याने एक चादर पांघरली. 2 मिनिटांनंतर परमात्म्याने आकाशवाणी वरून सांगितले की हे पंडितांनो, हे ज्योतिषांनो, आता तुमचे तंत्रमंत्र करा. मी कुठे चाललोय? आणि सांगितले परमात्म्याने की उचला पडदा, यात नाही मिळणार मुर्दा, कारण मी तर अविनाशी आहे. जेव्हा वर त्यांनी पाहिले की भगवान तर ते चालले आहेत, वर चालले आहेत, आणि चादर उचलली तर शरीरा एवढ्या आकाराची सुगंधित फुले मिळाली. परमात्म्यांचे शरीर नाही मिळाले, ते तर सहशरीर सतलोकात निघून गेले. बोलो सतगुरुदेव की जय हो. त्यावेळी आपापसात हिंदू आणि मुसलमान असे गळ्यात पडून रडू लागले जसे अनाथ झाले आहेत आणि एक बहुमूल्य वस्तू हरवली आहे. त्यांना त्या दिवशी समजली की हे भगवान होते, हे कोणी माणूस आणि संत नव्हते. दोघेही रडत आहेत की आपण कितीही दुष्ट आहोत. एकमेकांच्या गळ्यात पडून रडत आहेत. बीरसिंग बघेल आणि बिजली खान पठाण रडत आहेत की आपण बहुमूल्य रत्न गमावले आणि अंतिम समयी आपण त्याच्या आत्म्याला दुःख दिले. आपण किती नीच आहोत. पुण्यात्म्यांनो, जर परमात्म्याने ही कृपा केली नसती तर तिथे कत्तल झाली असती, गृहयुद्ध झालं असतं हिंदू आणि मुसलमानांचं. तर हे समर्थ परमात्मा आहेत. समर्थ का शरणाग हो, रंग होरी हो, बाई कदे न हो ऐकाज रोम रंग होरी हो. समर्थांना शरण या, कधीही काही वाईट नाही होणार. आणि नेक नीतीने काम करा. तर काय केले? एक चादर हिंदूंनी घेतली, एक चादर मुसलमानांनी. अर्धी अर्धी सुगंधी फुले दोघांनी घेतली. मुसलमानांनी तिथे कबर बनवली. ती फुले आणि ती चादर खाली जमिनीत गाडून, आणि हिंदूंनी देखील एक स्मृतीस्थळ बांधले. आता दोघांनी तिथे एक, मुसलमानांनी तर तिथे एक मजार बांधली आहे, मंदिरासारखी, मशिदीसारखी, मंदिरासारखी, आणि हिंदूंनी एक मंदिरासारखे बांधले आहे जिथे ती फुले परमात्म्याच्या खाली
परमात्म्याने तशी तर सारी पृथ्वी त्या भ्रमाचे निवारण करण्यासाठी लीला केली होती. त्या फुलांवर एक मढी अशी बांधून एक मंदिर बांधले आहे आणि त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त 50 फुटांचं अंतर आहे. या बाजूला मुसलमानांनी बांधलंय, या बाजूला हिंदूंनी. हा दास तिथे गेला होता तेव्हा तिथल्या हिंदू आणि मुसलमानांनी सांगितले की आम्ही आजपर्यंत कधीही त्यानंतर धर्माच्या नावाने कधीही भांडलो नाहीये. भले कुठेही हिंदू मुसलमान असे कितीही भांडण झाले, आमचे एकमेकात कधीही संबंध नाही बिघडले. त्यानंतर आम्ही एवढे नम्र झालो आहोत, आम्हाला एवढा पश्चात्ताप झाला आमच्या मनात, आम्ही आजपर्यंत एकमेकात हिंदू आणि मुसलमान भांडलो नाही धर्माच्या नावाने. एक तशी तर घरात कुरबुर भावाभावांमध्ये होते ते वेगळे असते, पण या विषयावर आम्ही नाही भांडलो. तर याविषयी धर्मदासजी म्हणाले होते, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. सतलोक से चल कर आए, सतलोक से चल कर आए, काटन यम की जंजीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. थारे दर्शन से मारे पाप कटत हैं, थारे दर्शन से मारे पाप कटत हैं, निर्मल होवे जी शरीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. अमृत भोजन मारे सतगुरु जी में, अमृत भोजन मारे सतगुरु जी में, ये शब्द दूध की खीर, ओज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे हिंदू के तुम्हें देव कहाए, हिंदू के तुम देव कहाए, मुसलमान के पीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. दोनों दीन का झगड़ा छेड़ेगा, दोनों दीन का झगड़ा छेड़ेगा, टोहा ना पाया शरीर, आज मोहे धर्मदास की अर्ज गुसाई, धर्मदास की अर्ज गुसाई, बेड़ा लंगाइयो पर ले तीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दियो जी कबीर. तर पुण्यात्म्यांनो, हे ते परमपिता आहेत जे आपल्यासाठी भटकत आहेत. तुम्ही या भक्ती काळाच्या वेळेसाठी हे परमात्मा आपली छाप सोडून गेले. जो समर्थ परमात्मा करत असतो ती त्या परमेश्वराने लीला केली आहे. परमात्मा मेलेल्याला जिवंत करू शकतो. ऋग्वेद मंडल नंबर 10 सूक्त 161 मंत्र नंबर 2 मध्ये म्हटलंय, जर रोग्याचे आयुष्य संपले असेल, इतके क्षीण शरीर झाले असेल आणि मरण पाहून देखील मृत्यू देवतेकडे गेला असेल, तर समर्थ परमात्मा आपल्या भक्ताला त्यातून देखील सुटका करून परत घेऊन येतो आणि 100 वर्षांपर्यंत आरोग्यदायी जीवन त्याला देऊन 100 वर्षांचं आयुष्य त्याला प्रदान करतो.
बोलो सतगुरुदेव। आणि तो पूर्ण परमात्मा आहे. तर पुण्यात्म्यांनो, हे समर्थ परमात्मा कबीरजी आहेत. आणि दास पुन्हा पुन्हा म्हणत आहे की धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यामुळे जन्म झाला. तुमची किंमत तुम्हाला ठाऊक नाही, तुमचे नशीब तुम्हाला माहीत नाही. दासाला माहिती आहे, कारण की हिऱ्याची किंमत, हिऱ्याची परख जोहरी करत असतो. जो जेवढ्या उशिरा इकडे येईल, जो माणूस, जो प्राणी, त्याच्या केवळ पश्चात्तापच हाती पडेल. त्यामुळे दासाची प्रार्थना आहे की जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या भावा बहिणींना, नातेवाईकांना, जिथे कुठे तुमची ओळख आहे, सगळ्यांना प्रेमाने समजवा. बोलो सतगुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर देव, कबीर परमेश्वरजी हे आपले परमपिता आहेत, आपले जनक आहेत. आपण सर्व जीव इथे काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत. या काळाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः परमेश्वरच इथे येतात. कबीर परमात्मा हे तेच परमअक्षर ब्रह्म आहेत, ज्यांना वेदामध्ये पूर्ण परमात्मा, परमअक्षर ब्रह्म, गीताजीमध्ये ज्याला उत्तम पुरुष तू अन्य हा परमअक्षर ब्रह्म म्हटलंय. हे संसार रूपी वृक्षाचे खोड आहे, मूळ आहेत. अर्थात सर्व सृष्टीचे ते पालनहार आहेत. आपण इथे काळाच्या जाळ्यात येऊन फसलो आहोत. इथे कोणताच जीव सुखी नाहीये. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग नाही ऐकत, तोपर्यंत आपण आपल्या प्रतिदिवसाच्या कर्मांना उत्तम समजून आणि आपल्या जीवनाचं लक्ष जाणूनच करत असतो. जेव्हा आपण सत्संग ऐकतो, परमात्म्याच्या विधानाशी परिचित होतो, आपल्या कर्तव्य कर्माचे आपल्याला ज्ञान होते, अकर्तव्य कर्मांचंही ज्ञान होतं. कोणती कर्म करण्यायोग्य आहेत, कोणती न करण्यायोग्य आहेत, त्यांचंही ज्ञान आपल्याला सत्संगातूनच होतं. आणि पुण्यात्म्यांनो, सत्संगाची प्राप्ती अति दुर्लभ आहे. आणि ज्या पुण्यात्म्यांना सत्संग प्राप्त होत आहे, ती खूपच चांगल्या संस्काराची माणसं आहेत. ते युगानुयुगे परमात्म्याची साधना, भक्ती करत आले आहेत. आज तेच पुण्यात्मा प्रथम अग्रेसर होत आहेत, जे मागच्या जन्मजन्मांतरांपासून परमात्म्याच्या शोधात भटकत आहेत. आणि तेच आता पार होतील. परमात्मा म्हणतात की ही भोळी आत्मा सत्संग न ऐकून आपल्याच विचारांच्या आधारे, आपल्याच क्रियांना उत्तम समजून भक्त आणि संतांना तुच्छ समजतात, त्यांची खिल्ली उडवतात. कारण की त्यांना ज्ञान नाही. याविषयी परमात्म्याने म्हटलं आहे के साधों से ती मस्करी और ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. संत भक्त जे सत्मार्ग सांगतात त्यांच्याशी हे मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांचा उपहास करतात. और चोरो नाल खुशाल,
जे चुकीची साधना सांगत आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत, त्या चोरांच्या बरोबर हा प्रसंग आहे. आणि मग सांगितलं आहे की या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाला तेच पुण्यात्मा ग्रहण करतील. कोण? मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. माल म्हणजे रेसलर, म्हणजे पैलवान. या भक्तिरूपी आखाड्याचे ते पैलवान आहेत जे युगानुयुगे एक्सरसाइज करत आलेले आहेत आणि ते परमात्म्याच्या ज्ञानाला शीघ्र ग्रहण करतात. आणि दुसरे जे भक्तिहीन प्राणी आहेत ते संतांची मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांची निंदा करून पापाचे भागीदार होतात. त्याविषयी म्हटले आहे की साधों से ती मस्करी और चोरों नाल खुशाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल है. युगानुयुगे करत आहात आपण, तेव्हा तर कुठे आपले परमात्म्याच्या कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं आपलं. ही अंतिम मॅच आहे. आता तर हे समजून घ्या या ज्ञानाला आपण. तर अंतिम गेम आहे हा आपला. आता निघून जाल या घाणेरड्या लोकातून, सतलोकात जाल, कायमसाठी सुखी व्हाल. पुण्यात्म्यांनो, इथे सुख नावाची वस्तू नाहीये. आणि जे सुख आपण इथे शोधत आहोत त्याचं कुठे नामोनिशाण नाहीये. ज्या कारणाने शेवटी ऋषी महर्षींनी केवळ सिद्धींचा आसरा घेतला, एक दुसऱ्यांवर प्रभू बनून, एक दुसऱ्यांपेक्षा अधिक चमत्कारी बनून ते इथे आपली भक्ती नाश करत राहिले आणि जनतेला आपल्या मागे लावून त्यांचंही जीवन नाश करत राहिले. परमात्मा येतात, यथार्थ ज्ञान आपल्याला सांगतात, पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. का नाही करत? कारण आपण शिक्षित नव्हतो. आणि ज्या व्यक्ती परमात्म्याच्या मार्गातील मास्टर समजल्या जायच्या, ऋषी, गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य, ते भक्तीशी अपरिचित होते, शास्त्रांशी अपरिचित होते. आपली मनमानी साधना आपल्याला सांगत राहिले आणि आपण त्यांना एक पोहोचलेले महापुरुष, परमधनी समजून आपण निसंशय होऊन त्यांच्या प्रत्येक वचनाचं पालन करीत राहिलो. त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं ते आपण स्वीकारलं, कारण आपल्याला माहीतच नव्हतं. आणि आपण त्यांना एक विद्वान पुरुष समजायचो. जसा कोणी रोगी डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरने खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, तर मग डॉक्टर जे काही औषध देईल, तर मग रोग्यासमोर शंकेसाठी कुठली जागाच राहत नाही. जे डॉक्टर औषध देतो, जसं ते खाण्याचा विशिष्ट विधी सांगतो, तर रोग्याला तर खावंच लागतं. तर पुण्यात्म्यांनो, डॉक्टराची औषधे डॉक्टरच सांगू शकतो की ही रोगनाशक आहेत किंवा अशीच पुडीत कुठली राख बांधून दिली आहे. तर हा आपला दासही डॉक्टर आहे आध्यात्मिक मार्गाचा. आपणा सर्व प्राण्यांना जन्म आणि मृत्यूचा रोग जडलेला आहे आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूचा नाश वा अंत नाही होत, तोपर्यंत आपण परमशांतीला नाही प्राप्त करू शकत. तर पुण्यात्म्यांनो, या दीर्घ रोगाच्या नाशाचं कोणतं औषध आहे, काय उपचार आहेत? अर्थात जन्ममरणाच्या रोगाचा नाश करणारे कोणते मंत्र आहेत किंवा पूजा आहेत, कोणत्या साधना आहेत, त्यांचं प्रमाण कुठे आहे,
आणि कोणकोणत्या महापुरुषांनी या औषधांचं सेवन केलं, अर्थात या साधनेचा प्रयोग केला, आणि कोण कोण पार झाले. जसं कोणी डॉक्टर असतो, तो औषध देतो, आणि रोगी खूप दुःखी असेल तर तो सांगतो, वैद्य सांगतो की एक व्यक्ती अमुक गावाची, तिचं हे नाव आहे, त्याला हाच रोग होता, त्याने हेच औषध खाल्लं, तो बरा झाला. अशा अनेक व्यक्तींची नावं सांगतो. तर ती व्यक्ती जी रोगी आहे त्याला खात्री पटते की ह्याच रोगाचा रोगी अशा अशा गावात तो पण बरा झाला आहे. तर मग त्याची हिंमत वाढते, तो दृढ होतो, त्या औषधाचा तो प्रयोग करतो आणि तो बरा होतो. तर अशाच प्रकारे दास आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या रोगाचे ते औषध देत आहे जे काही महापुरुषांनी वापरले आहे आणि ते या जन्ममृत्यूच्या रोगातून मुक्त झाले. या व्यतिरिक्त इतर अन्यही काही औषधे म्हणजेच वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती, भक्तीच्या पद्धती, अन्य जे संत सांगत आहेत, जे दास आपल्याला सांगत आहे, याच्या व्यतिरिक्त त्या व्यर्थ आहेत, कारण की त्या आपल्या सद्ग्रंथात प्रमाणित नाही आहेत आणि त्यांचा असा कुठला इतिहास नाही आहे की ते हे म्हणतील की या मंत्राने ही साधना केल्याने अमुक एक संत पार झाले आहेत, अमुक भक्त पार झाले, आणि दास आपल्या समक्ष त्या महापुरुषांचे नाम, त्या महापुरुषांची भक्तिविधी, त्यांच्याच अमृत वचनाने आणि त्यांच्या सद्ग्रंथातून, म्हणजे ते ज्याला सद्ग्रंथ मानतात, प्रत्येक पवित्र धर्माचे पवित्र सद्ग्रंथ, जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र कुराण, पवित्र बायबल, पवित्र गुरुग्रंथ साहेब इत्यादी. तर पुण्यात्म्यांनो, मजदासाचा एकच प्रयत्न आहे की जनता आज शिक्षित आहे, श्रद्धाळू सर्व अक्षरज्ञानयुक्त आहेत, आपले सद्ग्रंथ आपल्या जवळ उपलब्ध आहेत आणि आपण सहजपणे निर्णय करू शकतो की कोणती साधना कोणत्या महापुरुषाने केली, ज्यातून त्याला मोक्ष मिळाला. हा दास तुमची ओळख करून देईल, आपण अगदी सहज समजू शकाल. सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर ही आली आहे की आपण हा निर्णय नाही करू शकत आहे की कोणती भक्ती योग्य आहे आणि कोण भगवान आहे. हा निर्णय झाला आणि मोक्ष, कारण की मग त्या क्रिया ज्या दास सांगेल, सद्ग्रंथांमध्ये प्रमाण दाखवेल, कोणत्या महापुरुषांनी ही साधना केली त्यांची ती अमृत वचने दाखवेल, तर मग आपल्याला सहज प्रमाणित होईल, आपला विश्वास बसेल आणि मग तर भक्ती करायचाच अवकाश आहे. आणि ती इतकी सोपी आहे. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. काम करता करता त्या नामाचा जप करायचा आहे. कोणत्या नामाचा जप करायचा आहे? सतनामाचा जप करायचा आहे. जोही कंप्लीट कोर्स आपल्याला दिला जातो त्या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. पुण्यात्म्यांनो, दास वारंवार सांगतो की जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, हे दोन्ही एकच आहेत. पवित्र चारही वेदांचा
निष्कर्ष आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आणि वेद हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. परमक्षर ब्रह्म म्हणजेच कबीर साहेबजींनी, कबीर परमेश्वरजींनी आणि असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामीने हे चारही म्हणजे पाचही वेद, एक सूक्ष्म वेद अजून आहे, पाचही वेद ह्या क्षरपुरुष अर्थात ज्योत निरंजनच्या अंतःकरणात फॅक्स केले होते. वेळ आल्यावर ते बाहेर पडले. जसे गर्भवती मादीतून मूल आपोआप वेळ झाली की बाहेर येतं, अशा व्यवस्थेने परमात्म्याने हे सर्व वेद, पूर्ण ज्ञान, अध्यात्मज्ञान आणि संसारिक ज्ञान कसं राहिलं पाहिजे, काय क्रिया केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान दिलं होतं. परमात्मा कोण आहे, त्याची साधना कोणती आहे, आपण जिथे राहत आहात तो परमात्मा कोणत्या स्तरातील आहे, तुम्हाला किती लाभ देऊ शकतो, किती हानी पोहोचवू शकतो, हे सर्व ज्ञान दिलं होतं. या ज्योतनिरंजनने जेव्हा हे वेद वाचले तेव्हा त्याला चिंता वाटली की यामध्ये पूर्ण परमात्म्याची माहिती आहे आणि त्याच्या प्राप्तीची कंप्लीट ट्रीटमेंट, कंप्लीट म्हणजे पूर्ण रूपाने विधी आहेत. त्याने काय केलं, जो परमात्मा प्राप्तीचा विधी होता, जे मंत्र होते, ते त्या पोर्शनला, त्या भागाला, वेदातील त्या भागाला नष्ट करून टाकलं आणि बाकी जो भाग होता तो आपल्याला दिला, जो ऋषींनी 4 विभागांमध्ये वाटून दिला. त्याला नावं दिली ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्या 5व्या वेदा वाचून आपल्याला मोक्ष नाही. या वेदांमध्ये वर्णित विधींनी, 4 वेदांमध्ये वर्णित विधींनी, श्रीमद भगवद्गीतेत वर्णित विधींनी केवळ ब्रह्मपर्यंतची प्राप्ती होते, ब्रह्मलोकापर्यंतच जाता येते. इथली ही अंतिम उपलब्धी आहे. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत तिथे गेलेले प्राणी पुनर्वर्तित आहेत. तिथे गेलेलेही परत फिरून पृथ्वीवर येतात. आणि जोपर्यंत हे येणं जाणं आहे, मोक्ष नाही, तर शांती नाही, परमशांती नाही होऊ शकत. आता जसं हे 4ही वेद या ब्रह्मने, क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले. ब्रह्माजींनी याला जसं जाणलं, समजलं, त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना, आपल्या पुत्र नातवंडांना दिलं. आणि त्याच ज्ञानाला आपसात विचारविनिमय करून या ऋषी, महर्षी, ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि 5व्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे
एक तराजू आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक 34मध्ये की त्या तत्वज्ञानाला ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल? समजू शकतो हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आता इथे हे आपले धर्मगुरू आपल्याला गोंधळवण्याचे काम करत राहिले की परमात्मा, गीता ज्ञानदाता हे कंप्लीट गॉड आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते जगद्गुरू आहेत श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी. आता जर ते जगद्गुरू असते तर त्यांनी हा ऑप्शन नसता ठेवला की तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीताजीचे 18 अध्याय लिहिले, 700 श्लोक आहे, त्यात एक अध्याय अजून लिहिला असता. त्यात काय कोणते कागद संपणार होते का? काही वेळेची मर्यादा होती? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माणिकदास नाराळे. आपण कुठून आलात? पिंपळवाडी पैठण, जिल्हा संभाजीनगर, तालुका पैठण. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/7/2023. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हे पारंपरिक सर्व आपलं गणपती, महादेव, आपलं भवानी आई, खंडेराया. आम्हाला ते ब्राह्मण सांगायचे की बाबा तुम्हाला खंडोबाचा येडा आहे, मग जेजुरीला जा, मग तुम्ही 5 जागरण घाला. मग असे त्यांच्या पद्धतीनं आम्ही घातले. 5 जागरांमध्ये जवळजवळ एका जागरणाला 15,000 रुपये खर्च येत होता. 15 पंचावन्न 55 60 15 75,000 रुपये मी जागरणामध्ये घातले. मला काही त्याच्यामध्ये लाभ झालेला नाही, पण त्याला नाविलाजानं केलं. ते सांगितल्याप्रमाणे करीत राहिलो. भोळी भक्ती जसं सांगितलं तसं करायचं. पंढरपूरला जा म्हणे, पांडुरंगाची भक्ती करा. पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या म्या, पायी पण यात्रा केल्या 2. असं मग किलोमीटर गाडीनं बी तुमच्या आमच्यासारखे सोबती भेटले, त्यांच्याबरोबर बी गेलो. मग एक सोबती भेटला म्हणे अष्टविनायक दर्शनला चला म्हणे.
अष्टनाईक दर्शन केलं त्यांच्याबरोबर. मग तिथून आल्यानंतर मग आणखीन महिना 2 महिने जाऊन दिले. पुन्हा दुसरं मग ते रामवनाशी निघाले. म्हणजे 14 दिवस रामवनवास करायचा म्हणे. मग ते दसऱ्याच्या टायमाला आम्ही गेलो. मग पहिली फेरी आमची याला गेली म्हणे तिरुपती बालाजी करायचं म्हणे. मग तिरुपती बालाजी केलं. आणि नंतर मग सेतुबंध रामेश्वरला गेलो. सेतुबंध रामेश्वरला जाताना आम्हाला गाडीमध्ये धरलं, बगर तिकटेचे होतो आम्ही. मग तिथं धरल्यावर ते म्हणे पैसे द्या, हे तिकीट काढावं लागेल. आमचा ते मुख्य जे होतं ते म्हणे तिकीटाला पैसेच नाही म्हणे, तर आम्हालाच पैसे तुमच्यासारखे लोक देतात म्हणे. मला ठीक आहे बाबा, देत होत नाही. मग त्यांनी थोडं आम्हाला काय केलं, मग एक रूममध्ये कोंडलं सगळ्याला. आणि मग त्यांनी आमची झाडं झडती घ्यायला सुरुवात केली. तर मग ते 2-3 लोक घेतली झडती, ते पैसे निघायला लागले. मग मी त्यांना स्वतःला म्हणलं, अरे बाबा कवर हे करता, आपल्याला तकलीफ होई नाही पुढं चालून, हे चांगलं नाही आहे, देऊन टाका पैसे आणि आपली पुढं गाडी जाईन निघून, मग उशीर झाले काय फायदा आपला. मग आम्ही ते पैसे भरले. एक माणसाला त्यांनी मग 150 रुपये तिकीट होतं, तर 100 रुपये दंड लावला. म्हणजे 250-250 रुपये आम्ही भरले. आणि मग सेतुबंध रामेश्वरला आम्ही गेलो. सेतुबंध रामेश्वर, कन्याकुमारी ते करून आम्ही मग तसंच पंढरपूरला गेलो. पंढरपूर करून आणि मग आम्ही घरी आलो. असे 14 दिवस आमचे त्याच्यामध्ये गेले. 14व्या दिवशी आम्ही घरी आलो. हां सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक हिंदू धर्मामध्ये जी काही भक्तिविधी चालते, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, तीर्थास जाणे, ही काही भक्तिसाधना आपण करत होतात. तर मला विचारायचं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? त्यांच्या शरणात यायचं कारण म्हणजे एकच, आमचा नातू ड्युटीला जायला लागला. ते म्हणे बाबा सकाळी माझा डबा घेऊन तुम्ही या म्हणे. म्हणलं ठीक आहे येईन म्हणलं. मी डबा घेऊन गेलो, पण माझे पाय दुखते. माझी पायाची वाटी निघून पडली होती ॲक्सिडेंटमध्ये, कंपनीचा ॲक्सिडेंट झाला होता. तर मग ते वाटी निघल्यामुळं माझं ऑपरेशन झालेलं आहे पायाचं. तरी मी मला त्याचं काही जाणवत नाही म्हणा, ते पण जास्त चालल्यावर पाय दुखतो. म्हणून मी मग ते गाडीवाला आला एक तिकडून, भगतजी होते ते. आता ते कोण होते मला माहीत नव्हते, पण मी हात केला त्यांना. हात केला, त्यांनी गाडी थांबवली. म्हणे काय करायचं, कुठं जायचं तुम्हाला? मला जय स्पिनर टॉपपर्यंत फाट्यापर्यंत घ्या बुवा. ते म्हणे ठीक आहे बसा म्हणे. बसल्यावर मग त्यांनी विचारलं तुम्ही कुठले, काय आहे, तुम्ही कुठं चालले म्हणलं. म्हणे मी चाललो म्हणे संभाजीनगरला, सत्संग आहे आणि तिकडे चाललो. आणि म्हणलं तुम्ही आता सत्संगला जायचं, तर मी जर आलो सत्संगला चालन का? ते म्हणे चालन म्हणे, तसं काही नाही म्हणे. म्हणलं काय खर्च येईन तिथं? म्हणलं माझ्याकडे पैसा अडका काही नाही. ते म्हणे काहीच लागत नाही, तुम्ही फक्त या म्हणे, मी तुम्हाला घेऊन बी जातो आणि वापस बी आणून सोडतो. असं म्हणल्यावर मग मी त्यांच्याबरोबर गाडीवर बसलो व संभाजीनगरला तिवारी मंगल कार्यालयामध्ये. तिथं मग 10 वाजता ते सत्संग सुरू झाला. सत्संग सुरू झाला ते, आणि हे भागवद्गीता हे याच्यावर, शिवपुराणवर याच्यावर ते सांगायला लागले. म्हणलं ते हे एकच आहे, पण इकडं जसं हे फोडून सांगत नाही, हे सर्वस्तर करून सांगतात, याच्यामध्ये हे मला पटलं. मग मी त्यांना म्हणलं मी जरा नामदीक्षा घेतली तर? ते म्हणे घेऊ शकता म्हणे, तसं काही नाही म्हणे. मग त्याच्यामध्ये 1-2 म्हणले नाही तुम्हाला ज्ञानगंगा द्यावं लागेल, हे करावं लागेल. मी म्हणलं ज्ञानगंगा माझ्याकडे आहे, जिनेकी राहा, आणि ज्ञानगंगा माझ्याकडे बी आहे, आणि आजूबी जरा भेटली तर काही हरकत नाही म्हणलं. मग ते म्हणे तुम्हाला आहे की इच्छा तुमची घ्यायची? म्हणलं हो. मग ते सत्संग झाल्यावर 2-2:30 वाजता त्यांनी मला रिक्षात बसवलं. ते नामदान सेंटरला मला घेऊन गेले, तिथं मला दीक्षा दिली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्याला भेटले आणि त्यांनी थेट तुम्हाला सत्संगात घेऊन गेलेत, आणि आपलीसुद्धा इच्छा झाली, आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि त्यातून कुठेतरी तुम्हाला बोध झाला, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला. मला हे विचारायचं आहे की जी अगोदरची जी आपली पारंपरिक आपण भक्तिसाधना करत होतात आणि आत्ता जे संत रामपालजी महाराजांच्या नियम मर्यादेमध्ये जी भक्तिसाधना करतात, तर या 2 भक्तिसाधण्याबद्दल आपण काय सांगाल? याच्याबद्दल मी एवढंच सांगाल की ही भक्ती चांगली आहे. ही भक्ती अशी आहे का बस कोणीही जरी केली तरी त्याचा लाभ त्याला होईलच, अशी माझी मनातून तळमळ आहे. आणि ते सांगते त्या प्रमाणात त्यांनी कालच्यालाच सत्संगमध्ये मी ऐकलं, तिने देव की जेव करे भक्ती कोणा कवी मिळे मुक्ती. आणि कधी मिळणारच नाही म्हणे. ते म्हणे पाषाणाला पूजनाला पाषाणच व्हावं लागेल म्हणे.
मूर्तीला पुरलं मूर्ती व्हावं लागेल, ज्याची आशा ठेवली तिथंच तुम्हाला जावं लागेल म्हणे शेवट. तर मग ही साधना आपण साधनायुक्त भक्ती केली तर तुम्ही सतलोकला जाणार आणि मोक्षमार्ग तुम्हाला भेटणच आणि भेटलाच म्हणे. ही तुम्ही आशा ठेवा आणि ही भक्ती करा, याच्यात तुमचा 100% फायदा होणार. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपाल महाराजाची दीक्षा घेतल्यावर आपल्या परिवाराला आणि मला म्हणजे आमच्या सर्व कुटुंबाला असा अनुभव आला की बुवा ही दीक्षा घेतल्यावर आमचं घरात सुख समाधानी चांगलं शांत वातावरण चालू झालं आहे आणि त्यामुळं आम्हाला चांगलं वाटत गेलं आणि आम्ही तो नीतिनेमानं सत्संगाला जाऊ लागलो. पुढे चालून सनी एक दिवस असा तुफान वारा आला. आम्ही दोघंच नवरा बायको घरी होतो. असे आमचे घराचे पत्र उडत होते. तर आम्ही म्हणलं दया करा भगवान, संत रामपालजी महाराज, कबीर महाराज, दया करा, दया करा, हे शांत करा वातावरण, हे शांत करा. ते वारं शांत झालं आणि मग आम्हाला चांगलं वाटलं. आमची पूर्ण भावना त्यांच्यावर बसली. या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला प्राप्त झाला का? या व्यतिरिक्त आमची मंडळीचं नेहमी दुखत होतं. तर ते गोळ्या खाऊ खूप परेशान होते. म्हणजे गोळ्या खाल्ल्या म्हणजे मला कोणचीच गोळी सूट होत नाही. नंतर मग तिथून पुढे ते गोळ्या खाणं बंद झालं आणि त्यांचे दुखणं बी कमी झालं. आता ते कधीमधी तुरळक गोळी खाते. एखाद्या वेळेला समजा BP वाढला काही झालं तरच, नाही तर मग गोळी वेळी काही खात नाही. मात्र नामस्मरण हे चालू आहे. सर, आपण आपले जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? त्यांना हा संदेश देणार की बाबा तुम्ही पण रामपाल महाराजच्या सान्निध्यात यावं, त्यांची नामदीक्षा घ्या आणि तुमचा जीवाचा उद्धार करून घ्या, तुमचा सार्थक करून घ्या. तुम्ही सतलोकाला जाता, नाहीतर इकडं तुम्हाला लय भटकावं लागणार आहे. हे मी आता सत्संगमध्ये जसं ऐकतो तसं माझ्या मनात एक निर्माण होतं की बस ह्या मार्गात कधी जाऊ नये. याच्या अव्वल जर आपण लवकर झाला असतो तर अजून आपल्याला भक्ती करायला चान्स मिळाला असता. काय कधी तिकीट निघणं आपलं सांगता येत नाही महाराज. हे अवघड खेळ आहे सारा जीवनात. हे काय कधी कसा टाईम येईल हे सांगता येत नाही. तरी मी भगवंताला मी अरवारा विनंती करतो की मला चांगला मार्ग दाखव आणि चांगली बुद्धी दे. कोणाच्याही विषयी असं वाईट माझ्या मनात येऊ देऊ नको. आपण सर्वांनी रामपाल महाराजाच्या सान्निध्यात येऊन सनी नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करून घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपाल महाराजचे टी व्हीवर सत्संग असताना चालू असताना त्याच्यावर नंबर येतात. ते नंबर घेऊन सनी आपण फोन केला तर ते नामदीक्षाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे नामदान सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करून घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी काहीच नाही द्या मोजावं लागतं. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.